प्रेमाने बोला. धन्यकारजी. या ठिकाणी मानवतेच्या कल्याणासाठी या ठिकाणी समागम आहे महाराष्ट्राचा. 24, 25, 26, 27 तारखेला जे सामुदायिक शादी होती ह्या ठिकाणी लाखोच्या ह्याच्यामध्ये भाविक येतात. जवळपास 200-250 लग्न ह्या ठिकाणी होतात. कारण हे असं एक ठिकाण आहे की या ठिकाणी आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं. आणि आत्मा आणि परमात्म्याचं मिलन म्हणजे ह्या ठिकाणी साक्षात ईश्वराची प्राप्ती होते. आणि ह्या ठिकाणी म्हणलेलं आहे की सद्गुरू वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. कारण सद्गुरूशिवाय पर्याय नाही आहे, सद्गुरूशिवाय जीवनात उद्धार नाही आहे. तर अशा ह्या पूर्ण सद्गुरूचं ह्या ठिकाणी आगमन होत आहे या महाराष्ट्राच्या धर्तीवरती. तर खरोखर आपलं अवभाग्य आहे की या ठिकाणी सर्व या महाराष्ट्रातील जेवढे बी भाविक आहे की खरोखर या ठिकाणी मानवतेच्या कल्याणासाठी स्वयं सद्गुरू येत आहेत. कारण सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या सुखमय संसार. कारण आपल्या सुखासाठी सद्गुरू स्वयं ह्या ठिकाणी येत आहेत. तर खरोखर आपल्या जीवनाचा या ठिकाणी सार्थक होणार आहे. तर सर्वांनी अवश्य ह्या ठिकाणी येऊन आपल्या जीवनाचं उद्धार करून घ्यावा. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. प्रेमाने बोला. या सत्संगजी हा विशाल असा महाराष्ट्राचा निरंकारी संत समागम हा सांगली या ठिकाणी होत आहे. आणि त्याची सुरुवात जवळजवळ 1 महिना झालं चालू झालेली आहे. हा विशाल असा भव्य यज्ञ ह्या ठिकाणी होणार आहे, संपन्न होणार आहे. स्वयं सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवसिंग महाराज आणि एवं निरंकारी राजपिताजी यांच्या परम उपस्थितीमध्ये 24 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी ह्या ह्या तारखेला या विशाल असा संत समागम या ठिकाणी संपन्न होणार आहे. वास्तविक मनुष्याच्या जीवनामध्ये जर का विचार केला तर ह्या गोष्टी फार दुर्लभ आहेत की सूतदारावर लक्ष्मी पापी केबी होय, संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय. की वास्तविक मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत संत समागम हरिकथा ह्या दुर्लभ आहेत. आणि ज्यावेळी सद्गुरूची कृपा होते, सद्गुरू जीवनामध्ये येतात, त्यावेळी खऱ्या अर्थाने ह्या सहज आणि सुलभ अवस्थेमध्ये ह्या मनुष्याला मिळत असतात. पुरातन साधू संतांनी युगानुयुगाने हा आवाज ह्या मनुष्याला दिला की वास्तविक संत समागम एखाद्या परी व्हावे त्याच्याद्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उत्तिष्ठांची. की वास्तविक साधू संतांनी संत तुकाराम महाराजांनी देखील हा आवाज समाजाला दिला की संत समागम एखाद्याच्याच भाग्यात असतो. आणि खऱ्या अर्थाने श्वान म्हणजे अध्यात्मामध्ये कुत्रा म्हटलेला आहे की भले त्या समागमचा आम्ही कुत्रा जरी झालो तरी खऱ्या अर्थाने सासं आमचं मोठं भाग्य आहे. कारण त्या ठिकाणी आम्हाला राम नाम त्या हरिकथा श्रवण होणार आहे. आणि घडेल भोजन उच्चिष्टांची की या ठिकाणी लंगर तर आहे, भोजन देखील आहे. परंतु साधू संतांनी कोणतं भोजन सांगितलं की त्या ठिकाणी माऊलींच्या मुखातनं निघालेली ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांच्या निघालेली मुखातनं गाथा, एकनाथांच्या मुखानं निघालेलं भागवत, त्यांचं जे उच्चिष्ट आहे ते आम्हाला सर्वांना या ठिकाणी श्रवण करायला मिळालेलं आहे. आणि म्हणून बहुभुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. खऱ्या अर्थाने सद्गुरूच्या कृपाने ते उष्टीवाणी आम्हाला साधू संतांची या ठिकाणी श्रवण करण्याचा योग सद्गुरू कृपेने सत्संगी प्राप्त करणार आहे. तर सर्वांना आमंत्रित करत आहे की आपण सर्वांनी सत्संगी हा समागमला यायचं आहे. आणि तो परमानंद, तो आनंद आपण सर्वांनी साध्य करून आनंद घेऊन त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून वास्तविकरित्या जो मनुष्य जन्म ज्याच्यासाठी मिळालेला आहे की या परमेश्वराची प्राप्ती आणि या परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रेमाने बोला. धन्यकारजी. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.